शेतकऱ्यांकडून नाही, कारखान्याच्या नफ्यातून पैसे घेतोय. काटा मारून पैसे कमवणारे कारखाने मी शोधून काढलेत, त्यांना आता दाखवतो. मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा. ऊस उत्पादकांना मदतीची गरज असताना त्यांच्याकडून सक्तीने वसुली करणं हे अत्यंत चुकीचं. मुख्यमंत्र्यांनी फेरविचार करावा. ऊसाच्या प्रतिटन 5 रुपये कपातीच्या निर्णयानंतर शरद पवारांची मागणी. महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी अजिबात उशीर करणार नाही. सरकारनं नुकसानीचा सविस्तर प्रस्ताव पाठवावा. लगेच मदत करू. अमित शहांची ग्वाही. राज्यातील नुकसान भरपाई संदर्भात आराखडा तयार करण्याचं काम सुरू. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी, लवकरात लवकर मदत मिळणार. शिंदेंचं अजितदादांचं आश्वासन. राज्य सरकारनं नुकसानीबाबतचा अंतिम प्रस्ताव केंद्राला दिलेला नाही. शरद पवारांची टीका. तर काहींकडून आपत्तीचं राजकारण. टीकाकारांनी आधी आरशामध्ये पाहावं. फडणवीसांचं प्रत्युत्तर. राऊतांच्या कौटुंबिक कार्यक्रमानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर बैठक. दोघांमध्ये अर्धा तास चर्चा. पालिका निवडणुकांच्या अनुषंगानं ठाकरे बंधूंच्या गाठीभेटी वाढल्या. ठाकरे बंधू एकत्र येण्यानं आम्हाला फरक पडणार नाही. मुंबईकर महायुतीच्याच बाजूने उभे राहतील. प्रवीण दरेकरांचा खोचक तोडा. ठाकरे बंधू एकत्र येणं मराठी माणसांसाठी चांगली गोष्ट. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीवर किशोरी पेडणेकरांची प्रतिक्रिया. मध्य प्रदेशात कफ सिरपमुळे 15 तर राजस्थानमध्ये 3 बालकांचा मृत्यू. केंद्र सरकारनं तातडीची सर्व राज्यांच्या आरोग्य सचिवांची ऑनलाईन बैठक बोलावली. रामदास कदमांच्या पत्नीकडून अनिल परबांच्या आरोपांचं खंडन. माझा अपघात स्ट्रोकमुळे झाला. मला मरायचंच होतं तर वाचवलं कशाला असतं. रामदास कदमांवरील आरोपांनंतर ज्योती कदमांचा सवाल. शरद पवारांचे आमदार बापू पठारेंना धक्काबुक्की. अजितदादांच्या राष्ट्रवादीचे बंडू खांदे यांच्यासोबत वाद. पठारे आणि त्यांच्या ड्रायव्हरनंच मारहाण केल्याचा खांदेंचा आरोप. मंत्री गुलाबराव पाटलांच्या आव्हानानंतर बच्चू कडू पाळधी गावाकडे रवाना. शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत बच्चू कडूंचा धडक मोर्चा. गुलाबराव पाटलांच्या घराबाहेर मोठा बंदोबस्त तैनात. गौतमी पाटीलच्या कारचा अपघातापूर्वीचा सीसीटीव्ही समोर. भोर मुंबई मार्गावरील पेट्रोल पंपाजवळ कार उभी. 2 जण खाली उतरल्याची दृश्य. यानंतर काही अंतरावरच कारनं रिक्षाला धडक दिली. गौतमी पाटील वाहन अपघात प्रकरणी पोलिसांना ड्रायव्हरचा मेडिकल रिपोर्ट मिळाला. ड्रायव्हरनं मद्यसेवन केलं नसल्याचा ससूनच्या रिपोर्टमध्ये उल्लेख. जेलमध्ये टाकायला गौतमीनं कुठला मोठा गुन्हा केला. भाजप नेते पातळी सोडून बोलतायत. जितेंद्र आव्हाड आणि सुप्रिया सुळेंचा चंद्रकांत पाटलांवर निशाणा. अपघात प्रकरणी कारवाईसाठी डीसीपींना केला होता फोन. कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्यास स्वबळावर लढणार. राज्याच्या नेतृत्वाशी स्वबळासंदर्भात चर्चेचीही तयारी. आगामी निवडणुकांमध्ये गणेश नाईकांकडून स्वबळाचा नारा. नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा वाद अमित शहांसमोर मांडला का? दादा हुसेनना प्रश्न. तर नाशिक पालकमंत्रीपदाचा वाद आता ट्रम्पकडे न्यावा लागेल. हुसेनचं निष्ठित उत्तर.